नमस्कार, मी सायली आणि सायली किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी माझ्या चॅनलवरती एक छोटासा असा मिनी ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कारण काल 15 मार्च रोजी आमचा लग्नाचा 14वा वाढदिवस होता. त्याकरिता आम्ही सेलिब्रेट करण्यासाठी आलेलो आहोत कल्याण वेस्ट येथील ग्रीन लीफ या रेस्टॉरंट हॉटेलला. बघा किती छान असा एंट्रन्स आहे, पार्किंगचीही उत्तम सोय आहे. इथे बघा बाप लेकीचं काहीतरी डिस्कशन चाललं आहे, त्यात काही मला इन्व्हॉल्व केलेलं नाही आहे. हे त्यांचं एंट्रेस आहे. इथून आम्ही आत गेलो आहे. अतिशय सुंदर असं ही जागा आहे. मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा अशी ही जागा अनुभवली आहे आणि खरंच खूप एन्जॉय केलं आम्ही. खूप आनंदी आणि शांत खूप असं वातावरण आहे इथलं. बघा खूप असं मोठं स्पेस आहे, जागा खूप मोठी आहे. लाईटिंग अतिशय उत्तम केलेल्या आहेत. बसण्याचीही व्यवस्था तितकीच मोठी आहे. इथे आपल्याला वेटिंगला पण बसायला खूप मोठी अशी जागा आहे दोन्ही साईडला. आणि जर तुम्ही डायरेक्ट आलात तर इथे काउंटर आहे. इथे तुमचं नाव, मोबाईल नंबर देऊन तुम्ही तुमचं टेबल बुक करू शकता. आणि बघा ह्या साईडला प्ले एरिया आहे मुलांसाठी. तिथेही तुम्ही वेटिंग असताना खेळू शकता. आता इथे त्यांचे टुडे स्पेशल असं काहीतरी असतं, तर त्यात ह्या वाईन्स वगैरे असं काहीतरी ऑफरला होत्या त्या दिवशी. आणि बघा इथे ही छान अशी सेल्फी पॉईंट आहे. जशी गोलमालमध्ये अजय देवगणची 5 सीटरची बाईक आहे, तशीच ही स्कूटी 4 सीटर आहे. इथे माझ्या लेकीने छान असा सेल्फी घेतला आणि माझ्या बारक्या लेकीनी नटूनी तर छान अशी स्कूटी जोरात चालवून डायरेक्ट आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन जाण्याचाच प्रयत्न करत होती. पण तोपर्यंत दिसलं इथे हिला प्ले एरिया, त्यामुळे ती पप्पांना घेऊन प्ले एरियात डायरेक्ट गेली. बघा इथे छान असं मॉलमध्ये गेल्यानंतर जसा प्ले एरिया असतो त्याचप्रमाणे इथे छोटासा प्ले एरिया आहे. तिथे मुलांना खेळायला खूप आवडतं. तुम्हीही नक्की एकदा या आणि आपल्या मुलांसोबत इथे एन्जॉय करा. बघा खूप छान अशी ही जागा आहे. याप्रमाणे इथे हा पूर्ण प्ले एरिया आहे. यात तुम्ही खेळू शकता. म्हणजे जोपर्यंत तुमचं वेटिंग लिस्टला नंबर येत नाही तोपर्यंत तुम्ही खेळू शकता. आता आमचं खेळून झालं आहे. आमचा टेबल बुक झालेला आहे. बघा आतमध्ये आल्यानंतर अतिशय सुंदर अशी ग्रीनरी आहे. म्हणूनच हॉटेलचं नाव आहे ग्रीन लीफ. किती सुंदर अतिशय. आणि बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे टेबल आहेत. 4 सीटरसाठी, 10 सीटरसाठी, 7 सीटरसाठी. ज्याप्रमाणे तुमच्यासोबत जेवढी माणसं आहेत त्याप्रमाणे तुम्हाला टेबल दिला जातो. संपूर्ण असं हा ग्रीनरी रेस्टॉरंट आहे. इथे पब आहे. अजून वेगवेगळ्या प्रकारचे इथे सिंगिंग होते, डान्स होतात. खूप छान अशी ही जागा आहे. बघा आता इथे समोर बघा बांबूसारखे असे राऊंडचे टेबल दिसत आहेत. म्हणजे एक वेगळाच असा टच आहे. इथे बघा पूर्ण पाणी आहे आणि आपल्या टेबल खालून पाणी असं पास होतं आणि ते खाली ड्रॉप होतं. एवढं सुंदर आहे. हे बघण्यासारखं ठिकाण आहे. नक्की तुम्ही एकदा तरी तुमची बड्डे पार्टी, ॲनिव्हर्सरी, जसं आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली तशीच तुम्ही बड्डे पार्टी, ॲनिव्हर्सरी इथे येऊन छान अशी सेलिब्रेट करू शकता. अतिशय उत्तम अशी ही जागा आहे. मला तर खूप आवडली. तुम्हीही नक्की एकदा तरी इथे व्हिजिट करा. तुम्हालाही नक्की आवडेल. बघा खूप अशी सुंदर आहे. बघा इथे हे जेवढे बांबूचे असे राऊंडवाले टेबल दिसतात हे 7 सीटरसाठी आहेत. तुम्ही जर 7 माणसं असाल तर नक्की इथे बसू शकता. आता आम्ही 4च होतो म्हणून आम्हाला हा टेबल भेटला आहे. पण हाही टेबल छान आहे. आता हे बघा ग्रीन लीफचं मी तुम्हाला मेनू कार्ड दाखवते. एवढं पण काही असं महाग नाही आहे. आपल्या खिशाला परवडेल एवढं छान आहे, सुंदर आहे. खायलाही टेस्टही अतिउत्तम आहे. बघा हा तो यांचा मेनू कार्ड आहे आणि याच्या पाठी त्यांचा ॲड्रेस वगैरेही दिलेला आहे. फोन नंबर आहे. त्यावर तुम्ही फोन करून सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि तुमचा टेबल बुक करू शकता, जेणेकरून तुम्हाला वेटिंग लिस्टला थांबावं लागणार नाही. बघा याप्रमाणे इकडे हे बघा या साईडला जो 8881 नंबर आहे बघा, 8881 यावरती तुम्ही सकाळी 11 ते 6 वाजेपर्यंत फोन करा आणि तुमचा टेबल बुक करा. अशा प्रकारे बघा समोर सिंगर आहे. अतिशय उत्तम असं सिंगिंग करत होते. एवढे सुंदर गाणे म्हणत होता की अतिशय भारावून गेलं आणि जेवायलाही खूप छान असं फील येत होतं.
आम्ही खूप छान आनंद आणि एन्जॉय एकदम केला. माझ्या मुलींही खूप खुश झाल्या. फर्स्ट टाईम त्यांनीही हे असं सर्व अनुभवलेलं. आता ह्याची सिंगिंग बघूया. बाप लेकीनी छान आनंद घेतला. डिनर करतोय बघा. माझ्या लेकीने सुरुवात ही केली आहे जेवणाची. इथे स्टार्टरमध्ये आम्ही शोले कबाब छान आहे तिथलं शोले कबाब, बटर चिकन, बटर रोटी, भाकरी याप्रमाणे ऑर्डर केल्या होत्या. लेकीने जेवायची सुरुवात केली आहे. आता जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही छान असे हॉटेल फिरलो. इथे हा सुंदर असा ब्रिज आहे. इथे बघा बड्डे पार्टीसाठी छान असं डेकोरेशन करून मिळतं. त्याचे वेगळे काहीतरी चार्जेस आहेत. ते पेड केल्यानंतर आपल्याला असं हे बड्डे डेकोरेशन किंवा ॲनिव्हर्सरी डेकोरेशन केलेल्या टेबलवरती आपल्याला बसता येतं आणि छान आपलं बड्डे सेलिब्रेट करता येतो. बघा किती व्ह्यूज छान आहे. या साईडलाही बड्डेचं डेकोरेशन आहे बघा. म्हणजे जवळजवळ 2-4 टेबल डेकोरेशनचे आहेत. या साईडलाही बसण्याची व्यवस्था आहे, सिटिंग एरिया आहे. आणि इथे समोर फिश वगैरे ठेवलेले आहेत फ्रीजमध्ये. आणि इथे समोर बघा हे मॉकटेल, कॉकटेल, काही ते शॉट्स, वाईन वगैरे इथे सर्व अवेलेबल आहे. आणि समोर बघा पब आहे. तिथेही आपण कपल्स जाऊ शकतो. फक्त लहान मुलांसाठी एंट्री नाही आहे तिथे. कारण जे बास असतात, व्हॉल्यूम असतं गाण्याचं ते खूप जोरात असतं आणि ते मुलांना हृदयासाठी चांगलं नसतं, म्हणून मुलांना तिथे अलाउड नाही आहे. हे बघा, हा जर टेबल तुम्हाला बुक करायचं असेल तर तुम्हाला 10 माणसं आवश्यक आहेत. इथे आता ब्रिजवरती माझ्या लेकीने खूप छान डान्स केलेला आहे. ती तिच्याच धुंदीत मग्न होती. खूप एन्जॉय केलं आहे तिने. मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी पण तिने खूप जास्त एन्जॉय केले आणि खूप अशी छान आमची पार्टी झाली. आम्हाला खूप आनंद आला. आम्ही खूप एन्जॉय केलं. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत नक्की इथे व्हिजिट करा आणि ह्या रेस्टॉरंटचा ग्रीन लीफ रेस्टॉरंट, कल्याण वेस्ट इथे जाऊन खूप छान असा आनंद घ्या. आता माझी लेक बघा अतिशय उत्तम डान्स करते आणि हा तिचा लास्ट डान्स करून संपूर्ण आम्ही आमची पार्टी एन्जॉय करून घरी जाणार आहोत. तर बघा तिचा डान्स.